आज रविवार शेतकऱ्यांना देव पावला. पीक विमा अतिवृष्टी 25,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. बीड, जालना, लातूर, नांदेड, जळगाव तर अशा जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी जे की शेतकरी बांधवांना देव पावला. यामध्ये पीक विमा अतिवृष्टी 25,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात या 16 जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये बीड आहे, जालना, लातूर, नांदेड, जळगाव, परभणी, हिंगोली सह विविध ज्यांचा यामध्ये समावेश आहे. आता यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील किंवा पैसे कमी आले असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता कोणत्या शेतकऱ्यांना जमा होत आहे, ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे. याचप्रमाणे जे की 2400 कोटी रुपयाचा पीक विमा वाटपा सुरुवात झालेला आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधव ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे. आता यामध्ये सोयाबीनसाठी नुकसान भरपाई प्रमाणानुसार इथं भरपाई मिळत आहे. आता कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, मक्का, ज्वारी तर अशा पिकांचं जे ज्यांनी पीक विमा काढलेला आहे हे तुमच्या पिकाच्या भरपाई त्याचप्रमाणे तुमचं किती क्षेत्र बाधित झालेलं आहे यावरती भरपाई इथं अवलंबून राहणार आहे. आता यवतमाळमध्ये 220 कोटी रुपये वाटप सुरू, अमरावतीमध्ये 180 कोटी रुपये वाटप सुरू, अकोल्यामध्ये 160 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, बुलढाण्यामध्ये 170 कोटी, वाशिममध्ये 90 कोटी, नागपूरमध्ये 140 कोटी, वर्ध्यामध्ये 110 कोटी, चंद्रपूरमध्ये 130 कोटी, गडचिरोलीमध्ये 80 कोटी, भंडारामध्ये 60 कोटी, गोंदियामध्ये 55 कोटी, नांदेडमध्ये 80 कोटी, 180 कोटी, परभणीमध्ये 120 कोटी, हिंगोलीमध्ये 75 कोटी, लातूरमध्ये 140 कोटी, बीडमध्ये 200 कोटी, जालन्यामध्ये 110 कोटी, धाराशिवमध्ये 95 कोटी, अहमदनगरमध्ये 130 कोटी, नाशिकमध्ये 120 कोटी, धुळेमध्ये 70 कोटी, नंदुरबारमध्ये 50 कोटी, पुणेमध्ये 75 कोटी, सातारामध्ये 60 कोटी, सांगलीमध्ये 55 कोटी, सोलापूरमध्ये 135 कोटी. आता पीक विमा वाटप सुरू झालेले जे की जिल्हे आपण इथं पाहत आहे बीड, जालना, लातूर, नांदेड, जळगाव, परभणी, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर. आता प्रतीक्षा असलेले जे की जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे. आता जे की काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून तर काही जिल्ह्यांमध्ये रविवारपासून पीक विमा जे की जमा होण्यास सुरुवात. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनीला. आता यामध्ये तालुका, जिल्हा या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचे आहे. पीक विमा भरपाई रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत आता महोदय लिहिल्याच्या नंतर तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा यामध्ये हंगाम लिहायचा आहे, खरीप आहे की रब्बी आहे, तुमचा अर्ज क्रमांक लिहायचा आहे, जसंच्या तसा महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे. आता अतिवृष्टी पीक विम्याची भरपाई हे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. आता आपला इश्यू असू नाव, मोबाईल नंबर, गाव, तालुका, जिल्हा, दिनांक. आता यासोबत जोडायचे कागदपत्र यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 जोडायची आहे आणि पीक पाहणी केलेल्याचा पुरावा. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी 1444-1447 किंवा पीक विम्याचा जे काही व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर आलेला आहे यावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. व्हॉट्सअपवरती कॉल करायची आवश्यकता नाही, या नंबरवरती तुमचा कॉल होणार आहे. हे फक्त व्हॉट्सअपवरती चॅट करून तुमचा पीक विमा अर्ज मंजूर आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे तुम्हाला यावरती हाय सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला SMS द्वारे कळून येतील. आता तक्रारीसाठी तुम्हाला आधार कार्ड, पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, 7/12 पंचनामे प्रत इत्यादी लागणार आहे. तर लगेच संपर्क करा. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने 1444-7 या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. अखेर पीक विमा शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार आहे, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होणार आहे. पीक विमा जे की इथं रविवारपासून अतिवृष्टी पीक विमा 25,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना 16 जिल्ह्यात जमा होणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील, 15 ते 20 दिवस देखील लागू शकतात.